नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी. अवघ्या काही दिवसावरच शनी जयंती आलेली आहे. ही शनी जयंती तुमच्यासाठी अद्भुत असू शकते. तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करणारी आहे. यंदाची शनी जयंती ही 27 मे 2025ला आहे. शनी जयंतीच्या निमित्ताने या 3 राशींना राजयोग येणार आहे. आता ह्या 3 राशी श्रीमंत होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 राशी. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंती, शनी महाराज हे न्यायाचे देवता मानली गेली आहे. आपल्या कर्माचे फळ ही देवता देत असते. सर्व ग्रहांमध्ये शनीची चाल सर्वात संथ असते आणि यामुळे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी लागतो. यंदा 27 मे रोजी शनी जयंती आहे. हिंदू धर्मात शनी जयंती खूप महत्त्वाची मानली जाते. शनिदेवाला न्यायाची देवता असे मानले जाते, कारण ते माणसाला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देतात. तसेच शनिदेवाची पूजा केल्याने केवळ शनीची दुष्परिणाम शांत होत नाही, तर जीवनात स्थिरता आणि समृद्धी लाभू शकते. हिंदू धर्मामध्ये शनिदेवाला न्यायदेवता म्हणून ओळखले जाते. तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट असल्यास शनिदेवाची पूजा करणे. हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांना जन्मतिथीप्रमाणेच शनी जयंती देखील खूप महत्त्वाची मानली जाते. कॅलेंडरनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला शनी जयंती आपण साजरी करत असतो. या दिवशी कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवांची पूजा करण्याची पद्धत आहे. तसेच या दिवशी दान करणे हे देखील अतिशय शुभ मानले जाते. याशिवाय शनिदोष आणि 7.5 या काळात जाणाऱ्या लोकांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शनी जयंतीला काही विशेष उपाय केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात असे म्हणतात. कुंडलीनुसार ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी शनिदेवाची उपासना करणे हे फायदेशीर ठरले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावास्या तारीख 26 मे रोजी दुपारी 12:11 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 मे रोजी रात्री 8:31 संपेल. या परिस्थितीत शनी जयंती मंगळवार 27 मे रोजी साजरी केली जाईल. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणे फायदेशीर ठरले जाते. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूरसुद्धा होतात असे मानले गेले आहे. शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्यांचे जीवन नक्कीच सुधारते. शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र आहे आणि त्यांना न्यायाचे देवता म्हटले गेले आहे. हे सर्व प्राण्यांच्या कर्मानुसार त्यांना फळं देतात. शनिदेव प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ देतात. चांगल्या कर्मासाठी ते सुख आणि समृद्धी देतात, तर वाईट कर्मासाठी ते दुःख देतात. वैदिक दिनदर्शिकेनुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. 9 ग्रहांपैकी शनी हा सर्वात संत गतीने चालणारा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी दर 2.5 वर्षांनी आपली राशी बदलतो. जेव्हा जेव्हा शनी आपली राशी बदलतो तेव्हा अनेक राशींवर शनीची वाईट नजर पडते. त्यामुळे शनी त्यांच्यावर 7.5 सुरू होते. आता ही 7.5 म्हणजेच काय तर बघा, 7.5 दरम्यान व्यक्तीचे जीवन खूप वेदनादायक असते. शनीच्या 7.5च्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी शनी जयंती अतिशय शुभ मानली जाते. जाणून घेऊया काय आहे याचे महत्त्व. या दिवशी कोणते उपाय करावे. शनी 7.5चे त्रस्त असलेल्यांनी, जेणेकरून त्यांना वर्षभर आराम मिळेल. सगळ्यात आधी ज्योतिषशास्त्रानुसार सध्या कुंभ, मीन आणि मेष या राशींच्या 7.5चा प्रभाव चालू आहे. या परिस्थितीत या 3 राशींच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय करावे, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास जास्त प्रमाणात होणार नाही. शनी जयंतीच्या दिवशी करावयाचे काही उपाय.
या दिवशी शनी जयंतीच्या दिवशी ह्या 3 राशींना राजयोग येणार आहे. त्या 3 राशींपैकी पहिली रास आहे मिथुन रास. होय, तुमची जर मिथुन राशी असेल तर तुम्ही आनंद व्यक्त करावा. शनी जयंतीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना शनिदेवांकडून विशेष आशीर्वाद मिळतील. मे महिन्याच्या अखेरीस पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. जर कुटुंबातील सदस्यांमध्ये मालमत्तेवरून किंवा इतर कोणत्याही कारणावरून वाद असेल तर शांतपणे बसून बोलून मतभेद सोडवले जातील. जर तुमच्या घरात लग्नासाठी योग्य वर असेल तर एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबातून त्यांच्यासाठी प्रस्ताव येऊ शकतो. दुसरी आणि भाग्यवान राशी आहे तुळ रास. 12 राशींपैकी तुळ राशीला शनीची सर्वात प्रिय राशी मानली जाते. त्यांच्या लोकांना कर्माने देणाऱ्यांना विशेष आशीर्वाद असतो. यावेळीही शनी जयंतीच्या दिवशी पवित्र दिवशी तुळ राशींच्या लोकांना 2 शुभ योगांचा महासंयोगाचा फायदा होण्याची शक्यता आहे. विवाहितांच्या जीवनात आनंद वाढेल तर अविवाहित लोक कुटुंबातील सदस्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या बालपणीच्या प्रेमाशी नात्याने प्रस्थापित करू शकतात. याशिवाय येणाऱ्या काळात आरोग्य देखील सामान्य राहील. तिसरी आणि भाग्यवान राशी आहे मकर रास. तुमची जर मकर रास असेल तर तुम्ही आनंद व्यक्त कराल, कारण शनी जयंतीच्या दिवशी मकर राशींसाठी अतिशय शुभ दिवस आहे. मकर राशींच्या लोकांना त्यांच्या करिअर संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या कामाला समाजात मान्यता मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय शुभ आणि शुक्ल योगाच्या महान संयोगामुळे वृद्धांचे आरोग्य सुधारेल. त्यामुळेच नुकतेच लग्न झालेले असेल तर काही दिवसांसाठी त्यांच्या कुटुंबासह घरापासून दूर सहलीला सुद्धा जाऊ शकतात. शनिदेवांची तुमच्यावर आता कृपादृष्टी होणार आहे. मकर राशींच्या लोकांसाठी शनी हे त्यांच्या राशीचे देव असल्यामुळे विशेष अशी कृपा असणार आहे. तर मंडळी, या होत्या त्या 3 राशी ज्यांच्यावर शनी महाराजांची कृपा असणार आहे. शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे. तुमचे कर्म चांगले असेल तर शनी महाराज तुमच्यावर कृपा करतील. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे. रामकृष्ण हरी.